श्रीगुरुभ्यो नमः। हरि ओम। देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितं परिपूर्णं गुरुंश्चापि गीतार्थं वक्ष्यामि लेशतः। श्रीशपादाम्बुजासक्तः करुणापूरशीतलः मध्वाक्यो मरदंशो मे सन्तापान् हन्तु सन्ततम्। आनन्दतीर्थोपदिष्टो निधिर्नारायणः वयः प्रदर्शितो येन सम्यक् जयतीर्थं तमाश्रये। यत्प्रेक्षणं प्रेक्षकपापनाशनं यन्वन्दनं वन्दकपुण्यपोषणं यत्सेवनं सेवकभक्तिवर्धनं वन्दे सुशीलान् सुकृतीन्द्रसद्गुरून्। वेदव्यासरघूत्तमाङ्घ्रिसदनं माध्वार्णवेकोविदं वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरं ध्वान्तार्कं सुमतान्तमण्डनरतं वन्देष्टबोधप्रदं तं वन्दे सुकृतीन्द्रतीर्थकरजं श्रीसंयमीन्द्रार्चितं शास्त्रेषु पारदृश्वानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। एद्दोळताय कसं विश्वरूप परमात्मा दाखयलेलं पडोनो थंय परमात्मो भक्त्या त्वनन्यया लभ्यः म्हणो कंची रीतिरी अनन्य भक्ती असल्या मात्र आम असल्या दिव्य जावनशील तसल्या विश्वरूप पळोवच्या शक्य म्हणून सांगताना तेदाना अर्जुनाक संशय येता त्या विशयाचेरी योग्य जावनशील तसले साधनार्ह पुरुष कसले म्हणल विशयाचेर कोणा वैरी परमात्माक अत्यंत प्रीत येता त्या विशयाचेर सांगच्याक सगळो यो 12 अध्यायो भायर सरला। अर्जुन उवाच एवं सततयुक्ता मे भक्तां स्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः। परमात्मा कोणकी एवं सततयुक्ताः खंचकी पर्युपासते एवं पर्युपासते खंचकी तू सांगिल रीतिरी सर्व कर्म फल इत्यादि सोड प्रत्येक देशांत करताना हज्जेन करताना कोणकी तू उपासन करताच तसल मत्कर्म मत्फल त्यागी म्हणून खंचकी तू कडेर सांगिल रीतिरी प्रत्येक विषयाचेरी प्रत्येक तुक्काची अर्पण करून कोणकी तू उपासन करताच। सततयुक्ताः म्हणून सांगणारी कर्मयोग धोर पुढली सांगेल म्हणकेची ध्यान योगो तशीची निष्काम सर्व कर्म करताच ये भक्ताः परमात्मा वेदी अनन्य भक्ती दवरलन। ये च अक्षरम अव्यक्तम कोणकी परमात्मा क अक्षर कंचेरी तिरी क्षरना अव्यक्त अनादिकाल लकून अनंत काल पर्यंत तशस्त परमात्मू म्हणून कोण उपासन करताची तंतु तसल उपासकांतु के योगवित्तमाः तुका अत्यंत श्रेष्ठ कोण तंतु अत्यंत महत्तर कोण तंतु म्हणून सांगलेरी तदना परमात्मा सांगता। श्री भगवान उवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः। कोणकी अव्यक्तोपासक म्हणून सांगलेरी चित प्रकृती त्या चित्प्रकृती परिशुद्धया भक्त्यादिपूर्वक उपासते तसल्या अव्यक्तोपासकाची त्या अव्यक्त उपासकापशी उत्तम कोण म्हणून सांगणारी ये मी कोणकी मनस आवेश्य मिगेल वैरी योग्य रीतीरी मन दवून नित्ययुक्ताः नित्य जावन कर्मयोगो ध्यानयोगान करताना मिगेल वैरीची सर्व उद्देश्य करून निष्काम जावन कर्म इत्यादि करताची परया श्रद्धयोपेताः योग्य जावन उत्तम जावनशील तसल्या श्रद्धा आस्तिक्य बुद्धी कोणकी दवून माम उपासते मक कोणकी उपासन करताची ते युक्ततमाः तन्नी मोक्षा योग्य म्हणारी निश्चयो दृढ विश्वासू पूरजन कोण घेताच ज्याला कोणावेर निश्चय करताची थई व्यत्यास येता। ಕೆಲವು जन खाली प्राकृतिक जावनशील तसल्या प्रपंचावेर निश्चय कोण घेताच थई त्यांनी उपासन करताच तज्जापशी चढ हे सगळे प्राकृतिक जावनशील तसल प्रपंच या परमात्मा प्रतिमही हंग परमात्मा मुख्य जावन उद्देश कोण कोण उपासन करताची तन्नी त मोक्ष योग्य परमात्मा कोण उपासन करताच तन्नी मोक्ष योग्य बरलेल खंचकी एक प्रकृतिक जो हानी कोणी उपासन करता जाल्यार तांकां मोक्ष मेळना तात्कालिक जावनशील तसल खंचकी एक सुख इत्यादीक मेळच्या शक्यस जाल्यार मोक्ष मेळका जाल्यार परमात्माले उपासन जावका। ये त्वक्षरम अनिर्देश्यम अव्यक्तम पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यञ्च कूटस्थम अचलम ध्रुवम। तशलरी अव्यक्तोपासन केलेल्यांक मोक्ष नाव म्हणून सांगल्यारी अव्यक्तोपासन केलेल्यांक मोक्षस खेत ना म्हणून सांगल्यारी तै अव्यक्तांतु अक्षरम अनिर्देश्यम अव्यक्तम पर्युपासते थंय भितरी
प्रत्येकडेनं हे सगळे अव्यक्त प्रपंच हे परमात्मा सन्निधान उपेत जावन शिल्द सल्या सर्व परमात्मा प्रतिमही म्हणेल तसं एक चिंतन कोण थई परमात्मा पळोन सर्वत्र गम अचिंत्यंच प्रत्येककडे तो परमात्मा व्याप्त जावन रबला तस जावन ह्या कंचकी चित प्रकृती ते जलरी परमात्मा स म्हणेल तसं चिंतन कोरनो अचिंत्य जावन शिल्द सलो अव्यक्त जावन शिल्द सलो अनिर्देश्य जावन शिल्द सल तो परमात्मा का कूटस्थम अचलम ध्रुवम खंचे रीतिरी धावना थईंच असता अचल जावनो स्तब्ध जावनो थईंच दृढ मनस कोरनो कोणकी निर्विकार जावन परमात्मा चिंतन करताची ते करतन त्यांनी कश असताची संनियम इंद्रियाग्रामम सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूत हिते रतः तन्नी जलरी म्हणरी सर्वत्र व्याप्त जावन शिल्दसल परमात्मा चिंतन गेलल अत्यंत उत्तम अव्यक्त पर्यंते जलरी कंचकी परमात्मा चिंतन करताना तैवे जलरी प्रत्येक कडेनं परमात्मा सन्निधान पळोन कोणकी उपासन करताच तंते विशेष जावनो तंगेल पूरे इंद्रियाग्राम इंद्रिय समूह प्रत्येक संनियमन कोण सर्वत्र समबुद्धयः पूरे भूतांगेल वैरी परमात्मा सन्निधान दोन तंग तंगेल योग्यता अनुसार तंग तंग पळोन ते प्राप्नुवन्ति मामेव तन्नी जलरी कोणा प्राप्त जाताची म्हणून सांगा परमात्मा का प्राप्त जाताची सर्वभूत हिते रताः तन्नी कश असताची पूरे जनाला समबुद्धी दवरल कोण पूरे भूतांकೈ जलरी कंचेरी तेर दुःख जवचान ज मिगेल निमित्त करताना दुःख जवचान ज मिगेल निमित्त करतन तंत कचले चान ज म्हणल तसल उदासीन बुद्धि अशिल्द कुनु तन्नी सर्वभूत हिते रतः परमात्मा का अत्यंत प्रीत्यास्पद जावनो परमात्मा का तन्नी पवताची क्लेशो अधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्त चेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम देहवद्भिरवाप्यते कोणकी अव्यक्ता मुखांतर अव्यक्त तत्वा मुखांतर परमात्मा चिंतन करता तै तंक अनेके चढ काठिण्य अनेके चढ कष्ट के कसला का म्हणून सांगले रे अव्यक्त तत्वाक अभिमानी जावन शिल्द सले ती महालक्ष्मी प्रसाद जाव त्या प्रसादान तंक कस जाव का म्हणून सांगले रे परमात्मा प्रसाद जावनो थैंद कोनो तंका प्रीती मोक्ष इत्यादि मेळका अशी जाव का जलन मस्त कष्ट के कसला का म्हणून सांगले रे महालक्ष्मी न कंचेरी तिरे का प्रसन्न जाऊचे म्हणून सांगले रे त्याने काही कठीण जलल तसल वस्तू तशी तंका जाव का जलल तसल तंगेल कंची सांगील म्हणकेची सर्व इंद्रिय ग्रामाचे संनियमनश्चा पुरो भरलेले सांगील तसल सर्वभूत हितर तत्व पुरे भूतांके जलरी समदृष्टी इत्यादि केल्यार मात्र त्या साधन संपन्न जल्या मात्र खंचे क्षणा काही तंतू चूकी नातील तशी त्या साधन संपन्न जल्या मात्र तयान कसं येता म्हणून सांगणारी ती देवी प्रसन्न जता त्या देवी प्रसन्न जल्ली नंतरची परमात्मा प्रसन्नता ते दोळताय जायना तशी तीन देवीन तरी प्रसन्न जायनी तेदन कसं येता म्हणून सांगला रे अपास या संसार चक्रांतो भौंचितच जता तस जावनो अत्यंत क्लेशकर जावन शिल्द सल मार्ग हे सुलभ मार्ग चला म्हणून सांगला रे प्रत्येक परमात्मा लिकड समर्पण कोरनो केवल कंचकी एक परमात्मा चिंतन गोरचे हे सुलभ मार्ग ये तो सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन माम ध्यायन्ते उपासते कोणकी तंगेल सर्व कर्म ते पूरे मिगेल हंतु समर्पण कोण अनन्येनैव योगेन कंचे रीतिरी परमात्मा अतिरिक्त जाऊन कोणेनाची मिळेल रीतिरी चिंतन कोण अनन्य भक्तीन करताना माम ध्यायन्ते उपासते मिगेल परमात्मा ध्यान इत्यादि करताची तशीची उपासन करताची तेषाम् अहं समुद्धर्ता मृत्यु संसार सागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशित चेतसां तंका आव तेषाम् अहं समुद्धर्ता तंक पूरे संसार सागर मृत्यु संसार सागरात् मृत्यु मरण दुःख इत्यादि भोर नहीं दसलिया संसार सागर मृत्यु उपमान जाऊन शिल दसलिया संसार सागरात कोनो उद्धार करता खाली उद्धार ने समुद्धरता योग्य रीतिरी तंगेल कंचकी योग्यता अनुसार तंका योग्य स्थाना पहुंचे रीतिरी आव उद्धार कोण भवामी न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसा अत्यंत शीघ्र रूपारी हाव तंका प्राप्त जावनो मिगेल हंतो तंगेले मन इत्यादि दौर अशिल दसलंक अत्यंत शीघ्रारी आव प्राप्त जता मय्येव मन आधस्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः कोणकी मिगेल वैरीची मन घटी द्रवण दवन गे
मयी बुद्धिम निवेशय मिगेल हंतोची तुगेल कार्यत्व निश्चय यांच्या कोरका परमात्मा मार्गाने चोलका मिळेल तसले चिंतन कोरनो निवसिष्यति मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः तन्नी मिगेल हंतू सायुज्य पावन म्हळ्यारी मोक्ष इत्यादी पावनो मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः ताजी मुखारी तंग खंचे रीतिरी संशयना अज्ञानना कसलेना तन्नी परमात्मा आश्रया बावन त्या विषयाचेरी खंचे रीतीर संशयना तंक मोक्ष मेळची विषयाचेरी खंचे रीतीर संशयना तशावनो परमात्मालंतू मन घाल परमात्मालंतूची कार्यत्व अशी आम्ही चोल का मिळेल रीतीर चोलनो कोणकी पळीताची तंक खंचे रीतिरी निर्दुःख मगिरी आनंद अनुभव या स्थिर काल पर्यंत असता अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यास योगेन ततो माम इच्छाप्तुं धनंजय अथ चित्तं समाधातुं खंचकी तुगेल मन या समाधान कोरचाक न शक्नोषि मयि स्थिरम मिगेल हंतु म्हणे परमात्माल हंतु दृढ जावनो मन तुक तरी दवरचा जायना तुगेल मन तुगेल हाताना तिदन कसं कोरका फुटी संगी लपासूट घास करतास अभ्यास योगेन ततो माम अभ्यासान करताना योग्य रीती ताजे खंचकी का अभ्यास म्हणन उपायान करताना कोणकी प्रयास करताची इच्छा आपतुम इच्छा धनंजय मिगेल मक पावका म्हणून इच्छा असले रे तज्जे नसकिना दृढ जावन अभ्यास पूर्वक जावनो त्या तुव सम या करू जाता अभ्यासेप्यसमर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धमवाप्स्यसि तुका अभ्यास करू काही कष्ट जात वय जलेत तक्का सुरुवेक स्टेप कसल्या म्हणून सांगले रे मत्कर्म परमो भव प्रत्येक केलेल्या परमात्माक समर्पण मिळेल तसल बुद्धीरवस तज्जेना तुगेला अभ्यासो सिद्धता वग्गी जाता मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्ध्यर्थमावत मिगेल गोस कर मग उद्देश कोण सर्व कर्म प्रत्येक कर्म परमात्मा निमित्त जातास प्रत्येक कर्म परमात्मा उद्देशान जातास मिळेल तसं एक चिंतन कोण कुर्वन् सिद्धमवाप्स्यति कंचकी रीतिरी अस्य चिंतन केले रे तुक मोक्ष तुक हंते रीतिरी मिळता अथ एतत् अशक्तोसी कर्तुं मद्योगमाश्रितः सर्व कर्म फलत्यागम ततः कुरु यतात्मवान तुका ह्यावेळी कष्ट येता प्रत्येक कडेन परमात्मा बुद्धी हाण या परमात्मा ना चलोचे या परमात्मा का समर्पण म्हणल रीती तुक चिंतन करू काही जायना असो त्यावे सोडी कसं करी तू सर्व कर्म फल त्यागम खंचे रीतीने मग कर्मा फल नका प्रत्येक देवान दिलेले स्वीकार करच मका देवाल इच्छा मात्र पुरो म्हणल तसल एक भावन पुणी हाडी प्रत्येक कर्मान तू प्रत्येक क्षणान तू चिंतन करू जायना जलेर सर्व कर्माचे फलत्याग कोण परमात्मान कसं दिला तज्जे नाव संतृप्तस परमात्मा प्रीतिमक झाल्या पूर्व म्हणाले चिंतना इत्यादी खाडी हंते तारतम्यस्के कोण कोण कचकसले हंतो म्हणून श्रेयो हि ज्ञानमभ्यासात ज्ञानात ध्यानं विशिष्यते ध्यानात कर्मफल त्यागः त्यागात शांतिरनंतरम कंचकी अज्ञानान केलेलं तसल अभ्यासान अभ्यास म्हणून सांगले रे कंचकी आमगेल मनोनिग्रह ये कंचे परमात्मा ज्ञान इत्यादी नातील तशी कोरची पशी ज्ञानपूर्वक जाऊन अभ्यास केले त्या अनेक उत्तम जाऊन असेल तसल विषय ज्ञान को केवल ज्ञानपूर्वक अभ्यासापशी ज्ञानपूर्वक जाऊन असेल तसल ध्यान हे उत्तम विशिष्यते ध्यानात कर्मफल त्यागः केवल ध्यान केल्या मागीर अपास येताना सर्व कर्म केल्या आज्यापाशी उत्तम कसला म्हणून सांगले रे कर्मा सर्व फल ते परमात्माला तो समर्पण करचे हे अनेकही उत्तम जावन असेल तसले तशी अशी कोणकी कोरण्याता म्हणारी ध्यान कर्मफल त्याग ज्ञान तशी अभ्यास हे पुरे कोण कोरण्याता तंका शांतिरनंतरम तंक कंचकी योग्य रीतीरी परमात्मा अपरोक्ष ज्ञान जाम तज्जे नसकिना तंका शांती म्हण मोक्ष तसल्या मोक्ष तंका प्राप्त जाता अनंतरम मोक्ष प्राप्तिर भविष्यती तशी तंका मोक्ष मिळेल तसला करतला आत्मलक्ष्य आता केदनय आशिले विषयू तशी तंका मोक्षा विषयाचेर महिना तन्निकषस्ताचे अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एव च निर्ममो निरहंकारः समदुःख सुखक्षमी अद्वेष्टा सर्वभूतानां कंचे भूता वैरी कंचे जीवराशि वैरी कंचे एक पदार्थ वैरी तंका द्वेष मिळल नाके अद्वेष्टा
मागीर मैत्र पूरे भूतराशी वैरी तांक एकमेटा मित्रत्वस्त तांक पूरे उपकार बुद्ध्यस करुणा येवच पुऱ्याज वैरी कारुण्यस प्रत्येक पळयतना अयो पाप म्हणल तसले एक भावना उद्वेग जाता खंयचे एक कर मानतो खंयचे एक विशयाचेरी ह्या मिगेल्या म्हणल तसल भावना निर्ममः निरहंकारः ह्या पुरे हांव केल्लेल्या म्हणल तसल भावना मागीर समदुःख सुखः खंयचे रितीरी सुख येवो दुःख येवो हे पुरे परमात्मान दिलेले अंतू सुखान करतना उद्वेग जावचो दुःखान करतना रोष येवचो असल कसले नातील तशी समदुःख सुख क्षमा म्हणून सांगल्यार इंद्रिय निग्रह हे कोणाके असता त्यांनी संतुष्ट सततम योगी यथा आत्मा दृढ निश्चयः मयि अर्पित मनोबुद्धिः यो मद्भक्त समे प्रियः संतुष्ट सततम खंयचे एक केल्यारी नित्य तृप्तके तशी अलंकार प्रियो विष्णु म्हणून सांगचे अलंकार प्रियो विष्णु म्हणून सांगल्यारी फुल्लाचे अलंकार इत्यादी केल्यारी परमात्मा प्रीती जाता म्हणल्यार एक अर्थ ज्याला मुख्य अर्थ कसलो म्हणून सांगल्यारी अलंकार प्रियो विष्णु अलम अलम इति कारः केदनाय पूरो म्हणून तृप्त जाल्ल्या म्हणून कोण सांगताच तांका विष्णु अत्यंत प्रीती घेते तृप्ती जाल्ल्यारी ताका केदनाय विष्णुक अत्यंत प्रिय तशी तृप्त जाव काम तशी संतुष्ट सततम योगी यथा आत्मा दृढ निश्चयः केदनाय एक प्रवृत्ती सुका उपसंहृत चित्त सुका प्रत्येक यथा आत्मा नियत जावनशील तसल मन असुका दृढ निश्चयः परमात्मा विषयाचेर कोरच्याक बद्ध दीक्ष जावन सुका अप्रामाण्यान करताना खंयचे रितीर शंक्य असनाशी तत्वज्ञाना विषयाचेर दृढ जावनशील तसल निश्चयू मयि अर्पित मनोबुद्धिः मिगेल हंतूची परमात्मा हंतूची मन जायत बुद्धी जायत समर्पण केलेलं तसलो मद्भक्त परमात्मा तो अनन्य भक्तीशील तसलो सच मे प्रिय तसल मनुष्य कोणस तो परमात्मा अत्यंत प्रीत्यास्पद जावन असता यस्मान् नोद्विजते लोकाः नोद्विजते च यः हर्षमर्ष भयोद्वेगैः मुक्तो यस्य च मे प्रियः यस्मान् नोद्विजते लोकाः कोणा पळोवन सगळे लोक भंय पावनाच लोकान नोद्विजते च यः लोकाक पळोवन कोण भंय पावना परस्पर जावन आशिल्लो तसल भंय ना आमकां पळोवन कोणेय भिवचा नाच कोणाकय पळोवन आमी भिवचा नाच कसं लाका म्हणून सांगले रे आमगेल निमित्त कोणाकय हानी ना म्हणून तांकां कळका तशें जावन तांणी भिनाच तांगेल निमित्त आमकां जाल्यार हानी ना आमी खंयचे रितीरी आमगेलान तशें दोश इत्यादी उद्गिरण केल्या आमकां दोशान करतना आमकां भंय आसचा नाच अशी मागीर हर्ष अमर्ष भय उद्वेग हाजेन मुक्त जावन सुका हर्ष म्हळ्यार हर्षण अत्यंत योग्य जावन आशिल्लो तसल उत्साह अमर्ष म्हणून सांगल्यार रोष मागीर भय म्हळ्यार भंय उद्वेग म्हणून सांगल्यार अनेक एक मनाची खंयची कंपन ह्या हाजेर तैः मुक्तः हीनः ते पुरे सोडून कोणकी आसता ह्या सच मे प्रियः तो म्हाका अत्यंत प्रित्यास्पद जावन आशिल्लो तसलो अनपेक्षः शुचिः दक्षः उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त सच मे प्रियः अनपेक्षः खंयचे रितीरी परमात्मा प्रीती सोड विंगड खंयचे अपेक्षा नातील तसलो शुचिः बाह्य जवो आंतर जवो मनाने जवो शरीराने जवो अत्यंत शुद्ध जावन आशिल्लो तसलो दक्षः परमात्मा कार्यांतो अत्यंत दृढ संकल्पक जावन परमात्मा कार्याक नित्य सर्वलल तसलो उदासीनः खंयची एक विंगड कर्तव्य कर्म नयेशी विंगड खंयचे कर्मान ते जाल्यार तागेल प्रवृत्ती ना ते खंयचे एक चांगे करतना वायटे करतना तागेल खंयचे एक कोरका जाल्यार तसल कर्म सोड विंगड खंयचे एक विंगड कर्मान तूं प्रवेशू करनातील तसलो गतव्यतः खंयची मनाचे व्यथा क्लेश दुःख इत्यादी प्रत्येक तज्जन सर्व हंतोकुने भायर रब्बिल तसलो सर्वारंभ परित्यागी म्हणून सांगल्यार चार रितीरी हाका अर्थ सांगताच एक कसले म्हणून सांगल्यार परमात्मा अतिरिक्त जावन आशिल्लो तसले कसले एक आरंभ करू वचनाचके सर्वारंभ म्हणून सांगल्यार अवैष्णव सर्वारंभ परित्यागी परमात्मा उद्देश्य करना विंगड खंयचे रितीर काम करूना प्रत्येक परमात्मा वैष्णव कर्म करचे म्हळ्यार एक जो सर्वारंभ परित्यागी म्हणून सांगल्यार सर्वारंभाभिमान परित्याग करचे
प्रत्येक हांव केलेलें हांव हें प्रारंभ केलेलो म्हणल्यार विशय ज्ञान नातेलें मागीर सर्वारंभ फलपरित्यागी कसं पुरे आरंभ केला ताजी फल घेवच्या काही परित्याग करचे ते फल मिगेल्ले देवाना कडेलेले म्हणल्यार तसल बुद्धीन मागीर भगवती सर्वारंभ समर्पण रूप परित्याग परमात्मा हांव कसं पुरे केला हें पुरे परमात्माक समर्पण म्हणल्यार रितीरी कसं पुरे आरंभ केला ते पुरे परमात्मालंतूची त्याग करचे परमात्मालंतू समर्पण करचे हें सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः अशी कोणकी मिगेल भक्त सच मे प्रियः तो म्हाका अत्यंत प्रित्यास्पद जावन आशिल्लो तसलो यो न हृष्यते न द्वेष्टि न शोचते न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान सच मे प्रियः यो न हृष्यति खंयची एक कसले एक अत्यंत सुखकर विषय जावन असलेली खंयचे रितीरी हाका हर्ष म्हणाल तसलो आसना उद्वेग आसना यो न द्वेष्टी कसले एक दुःख जालें कोणाले निमित्त एक दुःख जालें तांगेल हांतू करतना ताका द्वेष म्हणाल तसल ना न शोचती खंयचे रितीरी दुःख अनुभवसिना न कांक्षती कसले एक मेळका अपेक्ष पावना शुभ परित्यागी खंयचे एक पुण्यकर्मे जावो पापकर्मे जावो अनिष्ट जावन आशिल्लें तसलें भगवत अतिरिक्त जावन आशिल्लें तसलें सर्व पुण्यकर्म पापकर्म हें पुरे सोडताच कसलें का म्हणून सांगलें रे कशी पाप आमकां एक बंधन की तशी पुण्य म्हळ्यार एक बंधनाची पुण्याने करतना त्या पुण्या भोगा कपा संसारांतू येऊ का तशें जावन पुण्यय नाका पापय नाका शुभाशुभ परित्यागी भक्तिमान कसं मुख्य परमात्मा वैरी अनन्य भक्ती सच मे प्रियः तो म्हाका अत्यंत प्रित्यास्पद जावन आशिल्लो तसलो मागीर समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः समः शत्रौ च मित्रे च शत्रू खंयची रितीर पळयता तशीची मित्रांकय पळयत की मान केल्यार कसं रितीर तो हें करता तशीची अपमान केल्यार तांतू कसलें ताका हें जायना कारण कसलें हें मानापमान जेवो शत्रुत्व मित्रत्वच्या पुरो हें पुरे देहाक संबंध पाविले हें म्हाका संबंध पाविल न्हय देह हे खाली एक गल्लल वस्त्र शे हें मुखारसून कळवून वचचें हक्क कशकी एक लागील तसले एक हाजेन करतना आम्ही खंयची रितीरी ते पूण निरंतर काल पर्यंत धोन बैशी कसलें ना तशें जावन शीतोष्ण सुख दुःखेषु थंडेन करतना सुख जावच्या पुरो उष्णान करतना दुःख जावच्या पुरो हे विशयाचेर खंयचे रितीरी मना गोंदळ हाणाशी सुख जवो दुःख जवो हे प्रत्येक परमात्मान दिल्लेलें म्हळ्यार रितीरी चिंतन करून ते समता भाव आसून संग विवर्जित खंयची दुर्जन संघ ते पुरे दुर्जन संघ दुखून भायर राबून तुल्य निंदा स्तुतिर मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमतिः भक्तिमान मे प्रियो नरः तुल्य निंदा स्तुतिर मौनी कोणाकी निंद केल्यार अपमान केल्यार ताका कसले ताजेन एक रासत ना कोणकी एक ताका स्तुती केल्यार ताजेन असकिना वृद्धी ना कोणे कसले उलयले म्हणले ताजेन खंयचे रितीर एफेक्ट जायना चांग उलयल्यार ताजेन हाणे तांकां कसले हें करचें म्हळ्यार हागेल खंयची स्वरुपांत व्यत्यास येना वायट उलयल्यार हागेल स्वरुपांत व्यत्यास येना मागीर खंयचे एक विशयाचेर मौनी परमात्मा हंतूची म्हण मागीर खंयचे रितीरी अधिक जावन आशिल्लो तसले कसले एक उल्लोत ना खंयचे एक मस्त रिएक्शन म्हळ्यार ना संतुष्ट येन केनचित कसले दिवो परमात्मान तद्दत्तेन बुंजिता ताणें कसं दिला ताजेन संतुष्ट ताजेन परितृप्त जावन आसून अनिकेत म्हळ्यार दोन रितीर अर्थस एक अनिकेत म्हूण सांगल्यार परिव्राज्य म्हळ्यार प्रत्येक क्षेत्रांत तूं मस्त काल राबनाशी ते एक मोहन येता म्हळ्यार तांणी एक कडेन राबून संन्याशी एक कडेन राबताची थंय एक कंप्लीट करताची तदनंतर थंय दुखून भायर सरताची अपासत त्या देशाभिमान जो यशानच जम गेला तू म्हण तशी अनिकेत म्हूण सांगल्यार अनियतवास जो अनियतवास म्हूण अनेकय व्हड प्रमाणाचेर पळयल्यात ह्या भूलोकांत तूं खंयची ह्या जन्मान तूं आमगेलो वास हें अनादि पर्यंत अनंत पर्यंत ना अनियत जावन येदे टेम्पररी म्हळ्यार तसले एक भावन आशिल्लो कोण अनिकेत जो अनिकेत म्हूण सांगल्यार म्हूण सांगल्यार परमात्मूची निकेत निलय कोणाली की तशी परमात्मालंतूची मुख्याश्रय जावन आशिल्लो तसलो स्थिरम खंयचे विशयाचेर परमात्मा वयर आशिल्लो तसलो श्रद्धा स्थिरमती परमात्मा वयर आशिल्लो तसलो श्रद्धा ते केन्नाय एक हल्लो नासतिलो
परमात्मा वेरी योग्य जावनशील तसल तत्वज्ञानशील तसलो भक्तिमान मे प्रियो नरहा तशी भक्ती उपेत जावनशील तसलो तो मका अत्यंत प्रीत्यास्पद जावनशील तसलो मनुष्यो ये तो धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धदाना मत्परमा भक्ता ते अतीव मे प्रिया कोण की या संगिल विषयाचेरी उपदेश केलेल विषयाचेरी तंग तंगेल खंचकी एक योग्यतेनुसार त्यांनी खंची रीतिरित्या समजून घेऊन त्या त्यांनी इदम यथोक्तम पर्युपासते हंग कश्य सांगला त्या रीतिरीची मागिरी त्यांनी खंचकी अयथार्थ जाऊन समजून घेऊन त्यांनी उपासन केल्यार नाही होंग सांगेल म्हणकेची यथार्थ जाऊन कोणकी उपासन करताची श्रद्धधाना हा परमात्मा विषयाचेरी दृढ जावनशील तसल आस्तिक्य बुद्धी या परमात्मान सांगला हवा तशल या प्रमाणाची म्हणल रीतिरी बना दोन मत्परमा हा परमात्माला तुची उत्कृष्टत्व सर्वोत्तमत्व ज्ञान कोरणशील ते भक्ता हा तसल भक्तवर्याची अतीव मे प्रिय त्यांनी मका प्रियतमत्व तनकेल वैरी अनेके मका चढ प्रीती अशी प्रत्येक कडेने जलरी परमात्मा कोण पुरे प्रिय म्हणून सांगलेरी कडेर परमात्मा सांगचे भक्तो सच मे प्रिय भक्तिमान मे प्रियो नरहा भक्त ते अतीव प्रिय तशी प्रत्येकांते मुख्य जाव कसं साधन म्हणून सांगलेरी भक्तिश्च तत्साधनम त्या परमात्मा हंतो अनन्य जावनशील तसल ती भक्ती त्या परमात्माला तू भक्ती असल्या मात्र परमात्माला प्रसाद जावचो तशी त्या परमात्माला प्रार्थना योग्य जावनशील तसल या साधना इत्यादी आमक कोर काजले तुगेल अनुग्रहणातील जायनारा देवा तस जावनो योग्य जावन अनुग्रह कोण ते भक्ती ती एक इंद्रिय निग्रहश्चा पुरो शांत्यश्चा पुरो सर्वभूत हितर तत्वश्चा पुरो प्रत्येक गुण आता कसं वर्णन केल्या ते पुरे तुगेल अनुग्रहानं प्राप्त जाव का आमगेल खंची एक प्रयत्नान प्राप्त जावत नाही आमगेलही प्रयत्न असता जलरे ते पुरे तुगेल खंची अनुग्रहा कथीर मात्र तसल अनुग्रह नित्य निरंतर तो आमगेल वैर कर दवा म्हणून परमात्माला प्रार्थना कोण अनन्य भक्ती आमका तू तुगेल वैर देऊ का त्यांची आमगेला मुख्य उद्देश्य तुगेल सेवेची आमका मुख्य उद्देश्य म्हणून परमात्माला प्रार्थना कोण श्री कृष्णार्पणमस्तु।